नमस्कार. आता आपण पाहूया मराठमोळ्या नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजेच गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री 2026. शुभमुहूर्त आणि विशेष माहिती. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. चला तर पाहूया. गुढीपाडवा 2026 हिंदू नववर्षाचा शुभ प्रारंभ आणि सांस्कृतिक वारसा. हिंदू संस्कृतीमध्ये सणांना विशेष महत्त्व आहे आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा आनंदाचा आणि नवचैतन्याचा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. 2026 सालातील गुढीपाडव्याचे महत्त्व, मुहूर्त, इतिहास आणि परंपरा यावर आधारित ही सविस्तर माहिती. गुढीपाडवा 2026 तारीख आणि शुभमुहूर्त. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. तारीख 19 मार्च 2026 गुरुवार. प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:50 गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:44 ते 8:14 पर्यंत. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते 12:53 पर्यंत. संवत्सराचे नाव यंदाच्या नवीन शालिवाहन शके 1948च्या संवत्सराचे नाव पराभव असे आहे. 2. गुढीपाडव्याचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि कालगणना सुरू केली. म्हणूनच याला सृष्टीचा वाढदिवस असेही म्हटले जाते. प्रभू श्रीरामांचे आगमन. 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभ्या करून त्यांचे स्वागत केले होते. शालिवाहन राजाचा विजय. राजा शालिवाहनाने मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून प्रभावी शत्रूंचा म्हणजे शकांचा पराभव केला. या विजयाची आठवण म्हणून शालिवाहन शक सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराज. मराठा साम्राज्यात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा अधिक प्रबळ झाली. 3. गुढी कशी उभारावी. विधी आणि शास्त्र. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ती उभारण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. काठी. बांबूची लांब आणि स्वच्छ काठी घ्यावी. वस्त्र. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी भरजरी वस्त्र, साडी किंवा खण बांधावे. तोरण आणि माळा. त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि फुलांचा हार बांधावा. गाठी. साखरेच्या गाठींची माळ प्रसादाचे प्रतीक म्हणून लावावी. कलश. सर्वात वर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा म्हणजेच कलश उलटा ठेवावा. पूजन. घराच्या उजव्या बाजूला किंवा बाल्कनीत जिथे सूर्यप्रकाश पडेल अशा जागी गुढी उभारावी. गंध, अक्षता आणि फुले वाहून तिची पूजा करावी. 4. सण साजरा करण्याच्या पद्धती आणि परंपरा. अभ्यंग स्नान. पाडव्याच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी सुगंधी उठणे आणि तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते. कडुलिंबाचे महत्त्व. या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे आणि हिंग यांचे मिश्रण खाल्ले जाते. हे मिश्रण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून कडू गोड अनुभवांचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे.
रांगोळी आणि तोरण. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. गोडधोड नैवेद्य. गुढीपाडव्याला विशेषतः पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा बेत केला जातो. 5. सामाजिक आणि आर्थिक महत्त्व. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी खालील गोष्टी करणे शुभ मानले जाते. नवीन व्यवसायाचा प्रारंभ. सोने किंवा मालमत्तेची, घर किंवा गाडी खरेदी, मुलांचे नाव ठेवणे किंवा शिक्षणाची सुरुवात करणे. 6. आरोग्याचा संदेश. वसंत ऋतूच्या आगमनावेळी हवामानात बदल होत असतात. कडुलिंबाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पाडवा हा केवळ सण नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि नवीन संकल्पांचा दिवस आहे. निष्कर्ष. 19 मार्च 2026 चा गुढीपाडवा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. आपल्या संस्कृतीचा हा वारसा जपून नव्या उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करूया. टीप. सविस्तर माहितीसाठी स्थानिक पंचांग आणि ज्योतिषीय मार्गदर्शनाचा संदर्भ घेणे योग्य ठरेल. हिंदू शास्त्रानुसार एका वर्षात एकूण 4 नवरात्री असतात. ऋतुबदलाच्या काळात शक्तीची उपासना करण्यासाठी या नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्या खालीलप्रमाणे आहेत. 1. चैत्र नवरात्र. वसंत नवरात्र. वेळ हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत ही नवरात्र असते. महत्त्व. याला वसंत नवरात्र असेही म्हणतात. या नवरात्रीची सांगता चैत्र शुद्ध नवमीला श्रीराम जन्मोत्सवाने होते. 2. शारदीय नवरात्र. मुख्य नवरात्र. वेळ अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस ही नवरात्र असते. महत्त्व. ही सर्वात मोठी आणि मुख्य नवरात्री मानली जाते. संपूर्ण भारतात दुर्गापूजा किंवा घटस्थापना म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. 10व्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरा केला जातो. 3. माघ गुप्त नवरात्र. वेळ माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत ही नवरात्र असते. महत्त्व. ही गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जाते. सामान्य लोकांपेक्षा साधक, तांत्रिक आणि विशेष उपासना करणाऱ्यांसाठी ही नवरात्र महत्त्वाची असते. 4. आषाढ गुप्त नवरात्र. वेळ आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत ही नवरात्र असते. महत्त्व. ही दुसरी गुप्त नवरात्र आहे. यामध्ये देखील देवीच्या 10 महाविद्यांची म्हणजे शक्तिरूपांची साधना केली जाते. थोडक्यात सांगायचे तर सामान्यतः आपण चैत्र आणि शारदीय म्हणजेच अश्विन या 2 नवरात्री सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरी करतो, तर माघ आणि आषाढ या 2 नवरात्री गुप्त पद्धतीने साधना करण्यासाठी असतात. आता आपण चैत्र नवरात्रीबद्दल पाहूया, माहिती घेऊया. चैत्र नवरात्री 2026 शुभ मुहूर्त आणि विशेष माहिती. नवरात्रीचा कालावधी आणि मुहूर्त. सुरुवात 19 मार्च 2026 गुरुवार. समाप्ती 27 मार्च 2026 रामनवमी. कलश स्थापना मुहूर्त सकाळी 6:41 पासून ते 8:35 पर्यंत. जर या काळात शक्य नसेल तर दुपारी 12:05 पासून ते 12:13 पर्यंत अभिजित मुहूर्तात पूजा करता येईल.
नवरात्रीपूर्वी घरातून या वस्तू काढून टाका. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी खालील खराब वस्तू नवरात्रीच्या आधी फेकून द्याव्यात. तुटलेली भांडी, कप किंवा आरसे, बंद पडलेली किंवा खराब झालेली घड्याळे, वाळलेली किंवा मरून गेलेली झाडे, देवघरातील तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती, या मूर्ती विसर्जित कराव्यात. जुन्या फाटलेल्या धार्मिक पुस्तकांची योग्य विल्हेवाट लावा. खराब झालेले चप्पल, बूट आणि घरातील विनाकारण साठवून ठेवलेला कचरा, कपाटातील जुने फाटलेले आणि न वापरलेले कपडे, घरात नकारात्मक भाव दर्शवणारी चित्रे. 3. पूजेसाठी आवश्यक आणि शुभ गोष्टी. घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी या गोष्टी नवरात्रीपूर्वी घरी आणाव्यात. कापूर. रोज संध्याकाळी कापूर जाळून आरती केल्याने नकारात्मकता दूर होते. गंगाजल. घराच्या शुद्धीकरणासाठी याचा वापर करावा. चंदन. देवाला टिळा लावण्यासाठी आणि मनाच्या शांततेसाठी चंदन शुभ मानले जाते. गूळ. नैवेद्य आणि प्रसादासाठी शुद्ध गुळाचा वापर करावा. लाल फुले. देवीला गुळवेल किंवा गुलाबाची फुले अर्पण करणे अत्यंत शुभ असते. कमळाचे फूल किंवा कमलगट्टा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी कमळाचे फूल किंवा कमळगट्ट्याची माळ जवळ ठेवावी. मधाचा वापर. पंचामृतासाठी आणि नैवेद्यासाठी शुद्ध मध महत्त्वाचं आहे. हळकुंड. हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे. ती घरात वाढवावी. पान. ताजी पाने पूजेसाठी आणि कलश स्थापनेसाठी वापरावीत. शंख. शंखनाद केल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या परिचितांस शेअर करा. आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच धार्मिक व सणांची माहिती आपल्या चॅनलवर मिळते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.